सखी सावली काव्यांजली। हो शांत व्हा, ऐका माझं। नाही ऐकायचं मला तुझं। तुझ्यामुळे मी सगळ्यांचं ऐकून घेतोय। अरे पण काव्यात नाही तुला बाबा, नाही, अंजलीसाठी मुलगा बघण्याचा हिने आगाऊपणा जो केलाय त्यामुळे मला सगळ्यांचं ऐकावं लागतंय। काय गरज होती या सगळ्या गोष्टी एकटीने करण्याची? काय गरज होती? एकदाही मला विचारावंसं नाही वाटलं तुला? अरे पण काव्याने किती वेळा सांगितलं तुला, पण लक्ष दिलंस का तू? नाही ना, मग काय करणार होती ती? तुम्ही मलाच बोलताय? नाही ठीक आहे, नाही मी एक काम करतो, मी उद्यापासून एक डायरी आणि एक पेन घेतो, हिच्या मागे मॅडम मॅडम करत फिरतो, तुम्ही मला ऑर्डर्स द्या, मी झेलतो। हिने जो आगाऊपणा केलाय त्याबद्दल बोलतोय मी। काव्या, विशू जे बोलतोय ना ते चुकीचं नाहीये। तुझं हे परस्पर निर्णय घेणं मलाही पटलं नव्हतं। एकदा बोलली असतीस ना तर हे सगळं ऐकायची आता वेळच आली नसती तुझ्यावर। आशू, आशू, काय झालं आई? हे जोशी काकूंना देऊ नये आणि सांग हे आत्ता बनवलंय आणि मी बनवलंय हेही सांग। हा, खोटं बोलायला शिकवतेस मुलीला? मग काय करू? तुमच्या लाडक्या लेकीने काव्याने पाहुण्यांना नकार दिला, ते सगळे गेले परत, मग हे अन्न वाया नाही का जाणार? बरं शेजाऱ्यांना उद्या दिलं तर ते काय म्हणतील? शिळा पाका राहिलेलं दिलं आम्हाला। आणि जर नाहीच दिलं तर उद्यापासून पुढे 2 दिवस तिन्ही त्रिकाळ हेच खाणार आहात का? नाही ना, मग गप्पा बसा। ए बाई जा ना, तोंड काय बघत राहिलीयस? बरं ठीक आहे जाते, पण पुढच्या आठवड्यात माझ्या कॉलेजचं फंक्शन आहे। मला प्रॉमिस कर की तू मला ड्रेस घेऊन देशील, तरच मी तुझं काम करणार, नाही तर करणार नाही। ऐक ना आशू, आपण घराच्या पाठीमागे पैशाचं झाड लावलंय की नाही? तुला जेव्हा पैसे लागतील ना पैसे तोडून आण। पैसे मागते कार्टी का? अंजली तर देते ना तुला पैसे। अंजली देते ना पैसे। अगं दूधवाल्याचं बिल थकलंय अजून, हा पंखा फिरतोय ना डोक्यावर, तो कधी बंद पडेल तेही सांगता यायचं नाही। दुकानात मरणाची गर्दी असते लोकांची, बक्कळ पैसा कमवते कार्टी, पण माझ्या हातावर दिडक्या टेकवते। मला तर वाटतं ना ही पैसे गोळा करत असणार स्वतःच्या लग्नासाठी आणि ठेवले असतील दडवून। अगं सुनंदा, काय बोलतेस काय तू? तुला बघायचंय अंजलीने पैसे कुठे ठेवले तेच बघायचंय ना तुला? ये ए अहो, ये अहो, ये दादा, अहो, हात सोडा म्हटलं ना। ये इकडे। विशू आता शांत। अरे जे झालं ते झालं। विशू, तू तुझ्या कंपनीच्या कामात ना थोडासा वेळ काढून तूच का बरं अंजलीसाठी एखादा मुलगा बघत नाहीये? मी त्या गावंढळ मुलीसाठी माझ्या सर्कलमध्ये स्थळ बघू असं म्हणणं आहे तुझं? तू काय बोलतोयस रे? कळतंय का तुला? नाही नाही कळतंय, बरोबर बोलतोय मी। काय आहे काय तिच्यात? शिकलेली नाहीये, दिसायला जेमतेम, 4 चौघात कसं वावरायचं याची अक्कल नाही तिला। त्या गावंढळ मुलीसाठी मी माझ्या सर्कलमध्ये मुलगा शोधू हे म्हणणं आहे तुझं? अगं फक्त म्हणायला ती आजची मुलगी आहे, बाकी या माझ्या अडाणी बायकोची झेरॉक्स कॉपी आहे ती। एकीला झाकावं, दुसरीला काढावं। आणि तुझं ऐकून मी अशाच एका गावंढळ मुलीला गळ्यात बांधून घेतलंय। ते काय कमी आहे? आणखी कोणाला फसवायचंय? तोंडावर विशू, काय बोलतोस तू हे? हा, काय कमी काव्यामध्ये? अरे ती नम्र आहे, सुशील आहे, कष्टाळू आहे, संस्कारी आहे। अरे आमची काळजी घेते ती, सगळं घर बघते, मुलांना बघते, आणि सगळ्यात महत्वाचं तुझी मर्जी सांभाळते। सख्खी मुलगी करणार नाही तेवढं ती घरासाठी आणि आमच्यासाठी करते। आणि तू असा बोलतोस? बोलणारच, जे खरं आहे तेच बोलतोय मी। आणि आई, तू हे सगळे क्वालिफिकेशन सांगते ते आउटडेटेड झालेत।
आजकालच्या मुलांना त्यांची पार्टनर शिकलेली स्मार्ट हवी असते, काळाबरोबर चालणारी हवी असते. मलाही तशीच बायको हवी होती, पण तू माझ्या गळ्यात ही व्याध बांधलीयस. पण मी तुला सांगून ठेवतो आई, आजच्या तारखेत बाबा, आजच्या तारखेत कुठलाही मुलगा ही चूक करणार नाही. हे बघ, अश्विनीचं लग्न, अश्विनीचं शिक्षण, काका काकू औषध, अक्काई, घर खर्च, त्याच्यामध्ये अंजलीचं लग्न लिहिलेला एक तरी डबा आहे का? चिल्लर. अहो हे बघण्यापेक्षा बँकेचं पासबुक आहे का बघा. गपचूप अकाउंट काढलं असेल एखादं, आपल्याला माहित नाही. मला डबा दाखवतायत. काय ग, आजचे दुकानातले पैसे कुठे आहेत? हे घे काकू. काव्याच्या लग्नाच्या वेळेस तिला एक कानातल्याचं जोड आवडलं होतं, तेव्हा ते घेता नाही आलं. त्याला कारण हिचं आजारपण. आता म्हटलं तिच्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे, द्यावं तिला गिफ्ट. काय गे, पैसे साठवतेस ना त्याकरता? असाच जर हिशोब करायचा असेल ना, तर ते कानातल्याचे पैसे तिने कधीच फेडलेत. मी रिटायर झाल्यापासून तीच घर चालवते ना, मग त्याचा कधी हिशोब ठेवला नाहीस तो? अहो एवढीशी होती, एवढीशी दुपट्यात गुंडाळलेली. तेव्हापासून ही एवढी ताडामाडाची होईपर्यंत मीच सांभाळले ना तिला. तू वाढवलीयस ग, आपल्या मुलीने, काव्याने वाढवलंय तिला. म्हणजे तुला काव्याशी लग्न केलं ही चूक वाटतेय तर? हो, चूक केलीये. तू चूक केलीये, मी चूक केलीये. आणि फक्त चूक नाही, तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि माझ्या अख्ख्या आयुष्याची माती करून टाकलीये. तुला खूप कौतुक आहे ना हिचं. घर सांभाळते, जेवण बनवते, घरात लादीपोतं करते, हो ना? या व्यतिरिक्त तुझ्या सुनेला काय येतं विचार? चार चौघात वावरायची हिला अक्कल नाहीये. बाहेर घोळ घालून ठेवते आणि हिच्यामुळे बाहेरचं मला ऐकावं लागतं. विशू, मला माहित नव्हतं रे. आजकालची मुलं आई वडिलांच्या मनासारखी नाही तर स्वतःला आवडेल, स्वतःला शोभेल अशाच मुली बघतात. पण काव्य आणि अंजली सारख्या मुलीच चांगला संसार करतात. तुम्हाला आवडणाऱ्या शोभेच्या भावल्या नाही. आज काव्या घरात आहे ना, म्हणूनच तू बाहेर जाऊन निश्चिंतपणे काम करू शकतोस. लग्नाला 12 वर्ष झाली तरी तुला ह्या गोष्टी समजत नाही, ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. पण आज मी तुला सांगते, अंजलीसाठी मुलगा मीच बघेन. तुझ्यासारखाच देखणा, कर्तबगार आणि घरंदाज. तू बघशीलच. हो, बघतो मी कोणत्या मुलीशी लग्न करेल. माझ्यासारखा कोण वेडा अशा गावंढळ मुलीशी लग्न करेल बघायचंच चांगलं. घरच्या लक्ष्मीला दिवे लागणीच्या वेळेला तू असा बोलतोस? बुद्धी भ्रष्ट झाली आहे का तुझी? एक दिवस तुला तुझी चूक नक्की समजेल. आणि तू डोळ्यात पाणी काढू नको. अगं मूर्ख आहे तो. तुझ्यासारख्या हिऱ्याला काचेचा तुकडा समजतोय तो. तुझी किंमत आत्ता नाही समजणार त्याला. पण मी आहे ना तुझ्या पाठीशी.
तू घाबरू नको. अंजलीच्या लग्नाचं टेन्शन आता माझ्यावर सोड. मी बघेन अंजलीसाठी मुलगा. आता जे झालं ते झालं. पुन्हा पुन्हा तेच तेच मनात उघळत बसू नको. चल चल, कामं पडली तेवढी कामावर भरभर. तुम्हा मुलींचं हेच नाही आवडत मला. जरा काही नवरा बोलला की नुसती आसवं गाळत बसायची. मी काय म्हणतेय, त्याला जसं आवडतं तशी राहत का नाहीस बरं तू? त्यानं तुझ्याकडून अपेक्षा करायची नाहीत तर कोणाकडून? चला रे तुम्ही दोघं आतमध्ये चला. काय सांगू बाळा मी तुला. विशूच्या वतीने मी फक्त तुझी माफी मागू शकतो. बाबा काय करताय? तुझ्या सासूला मी चांगला ओळखतो. तिने सांगितलंय ना तुला एकदा आता. हा, मग अंजलीची काळजी आता तिच्यावर सोड. मीनाक्षीची निवड कधीही चुकणार नाही. बघतो मी कोण त्या मुलीशी लग्न करेल. माझ्यासारखा कोण वेडा अशा गावंढळ मुलीशी लग्न करेल बघायचंच आहे मला. आज मी तुला सांगते, अंजलीसाठी मुलगा मीच बघेन. तुझ्यासारखाच देखणा, कर्तबगार आणि घरंदाज. काकू, अक्काईसाठी कानातले घ्यायचेत म्हणूनच तिच्या नावाचा डब्बा केलाय ना मी. आपण नक्की करू तिच्यासाठी कानातले. मला शहाणपणे शिकू नको. अक्काईसाठी करायचंय म्हणून इथून पुढे दुकानातले सगळे पैसे प्रामाणिकपणे माझ्या हातात आणून द्यायचे. समजलं? हो. अगं काय बोलून बसलीस तू? आज सोन्याचा भाव काय माहितीये तुला? 12 वर्षापूर्वी काव्याला आवडलेल्या कानातल्याची किंमत आता चौपट झाली असेल. कुठून आणणार तू एवढे पैसे? अक्काईच्या हौसेला मोल नाहीये काका. बघू, मी थोडे जास्त कष्ट करेन. आजकालच्या मुलांना त्यांची पार्टनर शिकलेली, स्मार्ट हवी असते. काळाबरोबर चालणारी हवी असते. मलाही तशीच बायको हवी होती, पण तू माझ्या गळ्यात ही बॅग बांधलीयस. अक्काई, अगं तुझा चेहरा दिसत नाहीये. नीट धर ना फोन. अगं काम करते ना मी. हातात फोन धरून जर तुझ्याशी गप्पा मारत बसले तर काम कोण करेल? ते सगळं सोड. तू जेवलीस का? नाही अजून. का ग? 10 वाजले अजून जेवली नाहीस तू? हे बघ, उद्यापासून अर्धा तास दुकान लवकर बंद करायचं, कळलं तुला? अक्काई, अगं मी तुझ्यासाठीच थांबले. आपण रोज गप्पा मारता मारता जेवतो की नाही? मग तो नियम कसा मोडेन मी? चल वाढून घे पटकन. अगं मला ना भूक नाहीये. मी गप्पा मारते ना तुझ्याशी, तू जेवून घे. अक्काई, मला कळतंय सगळं तू का जेवत नाहीयेस ते. माझ्यामुळे तुला भाऊजींची बोलणी खावी लागली ना, म्हणून भूक नाहीये ना तुला? नाही ग लाडू, तसं काहीच नाहीये. खरं तर माझंच चुकलं, त्यामुळे माझंच मन मला सकाळपासून खूप खात आहे. पण आता मला अजिबात काळजी नाहीये. तुला माहितीये, तुला मुलगा बघायची जबाबदारी आता आईंनी घेतलीये. हो ना, मग माझ्यासाठी थोडं जेवून घे पाहू. आपण एकत्र जेवूया.
अक्काई, जर तू नाही जेवलीस ना तर मीही नाही जेवणार. अगं पण अक्काई, प्लीज माझ्यासाठी थोडं जेव ना, प्लीज. ठीक आहे. चल तू वाढून घे आणि मी पण वाढून घेते. हाय, पोचलो का? खूप उशीर झाला. आई जेवायची वाट बघून कदाचित झोपायला गेली असेल. म्हणजे तू आता स्वतःहून जेवण घेऊन जेवायला आळस करणार ना? ऐक ना, मी काय म्हणते, भाऊ जागा असेल, तू प्लीज त्याला सांगतोस का तुला जेवायला वाढायला? प्लीज. नाही, नको. आईला नाही आवडत ते. तिने जेवायला वाढायचं असा नियम आहे तिचा. आणि मग आम्हाला पण दिवसभराच्या गप्पा मारता येतात. असो, मी फ्रीज मध्ये काहीतरी असेल तर बघतो आणि खाऊन घेतो. आता फ्रीज मधलं का खातोयस तू? बरं ठीक आहे, जाऊ दे, पण प्लीज काहीतरी खा. उपाशी नको झोपूस. आणि ऐक, मला कळव काय खातोयस ते. येस, तू पण जेवून घे. माझी काळजी करू नकोस तू. ठीक आहे, जेवण कर आणि सांग. ओके, बाय. घेतलं ताट वाढून. अक्काई, तुला आठवतंय का मी लहान असताना तू मला किती लाडाने भरवायचीस. आणि माझ्या केसांच्या वेणाही बांधून द्यायचीस. आपण दिवसभर एकत्र असायचो, पण आता मला तुझी खूप आठवण येते अक्काई. अक्काई, मला तुझी खरंच खूप आठवण येते. तुझं लग्न होईपर्यंत तूच मला रोज भरवायचीस. अरे यार, ऑर्डर करतो. काही गरज नाही. तुझं हे बाहेरचं खाणं ना मला अजिबात आवडत नाही. आई, तू जागी आणि तू जेवली नाहीस. तुला खायला घातल्याशिवाय मी जेवते का? चल जा, फ्रेश होऊन ये, जेवण आणते. भूक लागली, असं जेवू का? जेव बस. तुझी फेवरेट थाय करी आहे. इतका मोठा झालास पण तरी आईच्या हातनं खायचंय. हा, मी का कांचेल लाडू, हे सगळं मी कसं विसरेन बाळा. पण तुला एक माहितीये, म्हणूनच तुझी अक्काई तुझ्यासाठी असा नवरा शोधणार आहे जो तुला रोज स्वतःच्या हाताने भरवेल. अरे मी काय रे, कुठे होतास? हा, तुझा फोनच रिचेबल नव्हता. कितीदा मी ट्राय केला. मला काळजी लागते रे, तू का फोन नाही केलास? हा, खूप गडबडीत होतो. नाही, पण एक अमेझिंग किस्सा घडला.
मला ना आज एक आईवरची कविता सापडली, ती वाचली आणि मला तुझी खूप आठवण आहे. चल जेवून घे आता. तू घे आधी. नाही तू खा तू खा तू खा. अरे नाही, नको. नाही, अरे बरोबर झालं. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. सरप्राईज. आय गॉट सँडविच फॉर यू. घे पाणी.